गरमी एवढी वाढली आहे की रोज दुपारी काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं थंडगार खावंसं वाटतं का? जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ही मँगो मस्तानी मी फक्त 10 मिनिटात बनवली आहे. तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी मी 2 आंब्याचा गर काढून घेतला आहे. आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. आता मी यात 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेते. आता मी यात 1 चमचा साखर टाकते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे सुद्धा टाकू शकतात. आता यात 1 मोठा चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकला आहे. 1 पाव कप एवढा दूध टाकून घेऊया. जर तुम्हाला पातळ मँगो मस्तानी हवी असेल तर दूध जास्त टाकलं तरी चालेल. दुधासोबत 2-3 बर्फाचे खडे सुद्धा टाकले आहेत. हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. इथे मी 1 काचेचा ग्लास घेऊन त्या ग्लासाच्या सर्व बाजूला रूअफजा लावून घेणार आहे. कोणाकोणाला मँगो मस्तानी आवडते हे कमेंट करून नक्की कळवा. आता आपण बनवलेले आंब्याचे पेस्ट यात टाकून घेऊयात. आता यावर ड्रायफ्रूट टाकूया. ड्रायफ्रूट मध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे. थोडे आंब्याचे तुकडे सुद्धा टाकूयात. आता यावर थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची. परत यावरती आंब्याची पेस्ट टाकून घेऊयात. आता यावर मी 2 चमचे भरून एवढे व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे. मस्त थंडगार आईस्क्रीम सोबत आंब्याचं कॉम्बिनेशन एकदम भारीच लागतो. ड्रायफ्रुट्स आणि चेरी लावून आता तयार आहे आपली मँगो मस्तानी. आपण या मँगो मस्तानीमध्ये आतमधल्या लेअरमध्ये सुद्धा व्हॅनिला आईस्क्रीम टाकल्यामुळे मँगो मस्तानीच्या प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला आईस्क्रीमची टेस्ट सुद्धा लागणार आहे. तर मस्त तयार आहे आपली मँगो मस्तानी. पुण्याची फेमस मँगो मस्तानी कोणी कोणी खाली आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ नुसती पाहू नका तर घरी बनवून सुद्धा पहा मँगो मस्तानी. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.